कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सावकाश सावकाश या 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 नाही मध्ये कुठे इथे एका बाजूला ठेवूया आपण इकडे इकडे नको श्रीनू नको इथे इथे नको इथे राहू दे ऐक मामा तिकडे उगाच बसायला काय अरे आधी खाली ठेवा मेल्यानंतर ठरवा खाली ठेवायचं आता जड आणा ती तुम्ही कशा केवढा करतास हे आज ना बघणारच होते मशीन दुसरा मिळता काय माझ्यासाठी उगाच आपण लालिताईंका नाराज केला अगो किती भोळा बनशील देवा घाबर आईची ही मशीन तुका वय होती तर समोर येऊन मागायची हिम्मत नव्हती काय म्हणून माझ्या गोवाक नाटक करूक सांगितलंस आणि या दोघांका हाताशी धरून ही मशीन मिळवलीस काय अगो धन्य हा बाय तुझी धन्य हा अगो सरड्यापेक्षा पण ना 2 रंग जास्तच आहेत तुझ्याकडे हे लाले तोंड सांभाळून बोला जास्त बोललीस ना तर जीभ हसडून हातात देऊन सांगून ठेवतोय मी बोलणार हे मी कोणाचा काही घेतला नाही ना मग मी बोलणार आई गाजून किती करशील तू तर गप्पच बस हा माझं लाडको आणि तू का मी बघताय नंतर पण ही मशीन आहे ना इकडे राहू देणार नाही मी हे बघ श्रीनू ही मशीन माका आजच्या आज घरात वया हे लाले काय संबंध तुझा ही मशीन तुला अडगळ वाटत होती ना म्हणून तू विकायला काढलीस ना मग ती आता कोणी खरेदी केली कितीला खरेदी केली ह्याच्याशी तुझा काडीचाही संबंध नाही सांगून ठेवतोय ताई एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही नसताना हायसर मांगरात देऊन जर कोणी तमाशो केलो तर आमच्यासारखं वाईट कोणीच नाही वहिनी तुमका तुमच्या नवीन कामासाठी आमच्याकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा या आता तुम्ही काम सुरू करू शकता या या ए हात काढ हात काढ ताईचे आजपर्यंत कायम तुम्ही माझ्या पाठीशी उभे होतास कायम मका समजून घेतलास पण आज तुम्ही इथे असू गोया होतास एका नवीन प्रवासाची सुरुवात करताय तुमच्या आशीर्वादांची गरज आहे कायम माझ्या पाठीशी उभे राहा उमा वहिनी दाईचीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच होते आणि यापुढेही कायम राहतील नानी आत्या ओ नानी आत्या तुम्ही झोपलायत काय काय झालं तुम्हाला नानी आत्या अगो काय सांगू तुका माका ना बरा नाही वाटत गो हुडी भरली आहे मका पाय कापतात गो माझे हे बघ तू ना मंजूक माझा एक निरोप दे हा माका ना आज बरा नाही वाटत तर ना जेवणाचा आजचा तुम्ही दोघी काय तर बघून घ्या बरं ठीक आहे मी काय म्हणताय काय माझे ना पाय वळतात गो पाय चेपून देतस काय हा देते पण मी ना आधी तुमचा निरोप मंजू आत्याला देऊन येते मग येते हा मी काय म्हणतोय आधी चेपून दे माझे पाय हा निरोप देऊन जाशील आणि मग नंतर मग गायबच होशील हा नाही तू आधी चेपून दे पाय दे
देते. नाटक ती नाटक सगळी. ही बाई काम करायला नको म्हणून बरं नसल्याचं नाटक करते. आता तर आत्या मला नक्कीच कामाला झुंपेल आणि मी नाही म्हटलं तर पुन्हा ते ओवीचं नाही तर निशीचं उदाहरण देईल. बरं वाटतंय? बरं वाटतं गो, बरं वाटतं. बरा झाला माका ह्या सुचला, नाहीतर ना आज पण तिकडे ओट्याजवळ खपूचा लागला असता. काय गरज होती एवढे 1000 रुपये काढून द्यायची? आणि वर त्या भंगारवाल्याला सांगताय लाख रुपये मागितले असते तर ते पण दिले असते. अहो कोणावरही असे पैसे उधळायला इतकेच आल्यावर आहोत का आपण? पैसे काय वर आलेत आपले? मंजू, जर गरज पडली ना तर दादा आणि उमा बहिणीसाठी स्वतः गहाण पण ठेवेन मी, कळलं ना? त्यांच्यावर कोणती अडचण येऊ देणार नाही. करा, काय वाटेल ते करा, अशीच उधळपट्टी करा. आणि एक दिवस मला त्या मांगरात नाहीतर शेतातल्या खोपटात राहायला घेऊन जा. काय बोललंस? त्या लालिताईच्या तोंडात जरा कमी लाग, कळला मा? आणि आता जे काय बोललंस ते बोललंस. यापुढे माझ्या आणि दादाच्या नात्यात व्यवहार आणलंस ना तर तू अस आणि मी असं आहे. उमा, झाले काय काम? होय चालला. उमा, हा या मशीन इकडे कसा? आता लालीताईंनी पाठवल्याने ही मशीन. हा म्हणजे नाहीतरी त्यांना त्या मशिनीवर काम केलेलं चालत नाही ना, म्हणून त्यांना वाटलं असा निदान माझ्या थोडी उपयोगात तरी येईल ती मशीन, म्हणून पाठवल्याने असत कदाचित. ते का कसं काय सुचलंय सगळं? कमाल आहे. उमा, माका सगळा प्रकार कळलेलो हा. जो मशीन विकत घ्यायला माणूस इलं होतं ना त्याने सांगितलं मला. लालीच्या हातात घराचे सगळे कायदे आले, ते अजूनच विचित्र वागायला लागली. त्याचा जाऊ दे, त्याचा स्वभावच हा. पण बंधूचा काय? बंधू असा कसा वागू शकतो? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.